मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव। मुकाबला न्यूज 24 च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब, लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। वंचिताची याचिका हायकोर्टाने फेटाळली। प्रकाश आंबेडकर कुणाला पाठिंबा देणार? यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने वेळेवर अभिजित राठोड यांना उमेदवारी दिली होती। उमेदवार अभिजित राठोड यांनी नामांकन अर्ज दाखल केला, मात्र त्यामध्ये त्रुटी आढळल्याने यवतमाळच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी छाननीत त्यांचा अर्ज रद्द ठरवला होता। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज रद्द केल्याच्या निर्णयाविरुद्ध अभिजित राठोड यांनी नागपूर उच्च न्यायालयात धाव घेतली होती, मात्र दिनांक 8 एप्रिल रोजी उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली आहे। त्यामुळे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत उमेदवार नसणार आहे। अभिजित राठोड यांनी दाखल केलेले नामांकन अर्जामधील काही रकाने रिकामे असल्याचे त्यांना छाननीच्या दिवशी सांगण्यात आलं होतं। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या नोटीसप्रमाणे अभिजित राठोड यांनी त्रुटीची पूर्तता केली होती, मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पुन्हा त्रुटी काढून उमेदवारी अर्ज फेटाळला होता। या निर्णयाविरुद्ध अभिजित राठोड यांनी नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, मात्र उच्च न्यायालयाने सुद्धा त्यांची याचिका फेटाळून निवडणूक आयोगाकडे जाण्याच्या सूचना दिल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत उमेदवार नसणार आहे। आता वंचित बहुजन आघाडी कोणाला पाठिंबा देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव।